Good morning friends. Today we are going to discuss about the methods of preparation of indole and its chemical reaction. आता इंडोल हे कशा प्रकारे बनवले जाते आणि इंडोल हे कोणकोणत्या रिॲक्शन शो करते याच्याबद्दल आपण आज बघणार आहोत. ते बघू. इंडोल it is also known as benzopyrrole. It is also known as benzopyrrole. Indole is also known as benzopyrrole. The structure of indole is, see the structure. Indole is a condensed heterocyclic compound in which benzene ring is condensed with the pyrrole ring at alpha and beta position. This is a indole. Indole is a condensed heterocyclic compound. हा heterocyclic compound आहे, but कसा आहे, कंडेन्स आहे. ही 6 मेंबर रिंग आणि ही 5 मेंबर रिंग हे एकमेकाला कंडेन्स झालेले आहे. Okay, at alpha and beta position. Okay, in which the 5 member ring contains a nitrogen as a heteroatom. कशा प्रकारचा हा हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आहे, कंडेन्स हेटेरोसायक्लिक. आपण त्याचे क्लासिफिकेशन बघितलं होतं हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचे. 5 मेंबर हेटेरोसायक्लिक, 6 मेंबर हेटेरोसायक्लिक, त्याच्यानंतर कंडेन्स हेटेरोसायक्लिक. त्याच्यातला हा कंडेन्स हेटेरोसायक्लिक आहे. इंडोल इज ऑल्सो कॉल्ड एज बेन्झोपायरॉल, काऊन की त्याच्यात बेन्झीन रिंग आहे आणि ही पायरॉल रिंग. दे आर कंडेन्स विथ ईच अदर ॲट अल्फा अँड बीटा पोझिशन. देअरफॉर इट इज कॉल्ड एज बेन्झोपायरॉल. नाउ हाउ द इंडोल इज प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी? Which are the methods of preparation? The famous one of the famous methods of preparation for indole is the Fischer-Indole synthesis. Fischer-Indole synthesis. Now, in Fischer-Indole synthesis, which starting material is used and by which steps the reaction takes place? Now see one by one. The methods of preparation of indole. That the famous reaction is the Fischer-Indole synthesis. Generally, this indole is occur in a coal tar and in a jasmine flower. हे कशामध्ये आढळते? कोल tar, जे आपण डांबर असते ना, डांबर त्याच्यामध्ये आणि जे जास्मिनचे फ्लॉवर आहे त्याच्यामध्ये हे इंडोल आढळते. Fischer-Indole synthesis. By using the Fischer-Indole synthesis, we can prepare the indole. We can prepare the indole. या मेथडने आपल्याला बनवता येते. Now, which starting material is used for the indole synthesis? Now see, this is the NH2. Phenylhydrazine. Phenylhydrazine is one of the starting material. Phenylhydrazine. आता हा फिनिलहायड्रोजन एक यूज केलेला आहे. दुसरं जे आहे याचं कंडेन्सेशन केलं जाते पायरुविक ऍसिड, CH3C डबल बॉन्ड O COOH. दिस इज अ पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड हे दोन जेव्हा कंडेन्स होतात एकमेकांमध्ये त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघतो. म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, अल्कोहोल, अमोनिया जर होत असेल तर त्याला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणतो. जेव्हा स्टार्टिंग मटेरियल रिॲक्टंट जेव्हा कंडेन्स होतात त्याच्यामधून वॉटर सारखे मॉलिक्यूल रिमूव्ह होत असेल तर त्याला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणतो. अपॉन बॉइलिंग केल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होते, त्याचं प्रॉडक्ट येते. इट फॉर्म्स अ लाईक प्रॉडक्ट. म्हणजे कसा, अशा प्रकारचा प्रॉडक्ट फॉर्म करते ते. बघा कसं, इथंच बघा ना, NH हा N डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड CH3 COOH. हा प्रॉडक्ट जो आहे, दिस प्रॉडक्ट आता बघा, हा बेन्झीन रिंग आहे, हा NH, हा N, H2O गेला, हा N, हा NH, त्याच्यानंतर N, इधर डबल बॉन्ड C आहे, डबल बॉन्ड C, या C ला हा CH3 आणि हा COH.
अशा प्रकारचं प्रॉडक्ट फॉर्म होते. आता हा जो प्रॉडक्ट फॉर्म झाला आहे दिस अपॉन बॉइलिंग विथ झिंक क्लोराईड H पॉझिटिव्हच्या प्रेझेन्समध्ये ZnCl2 इज यूज ॲज अ लेविस ॲसिड अपॉन boiling with ZnCl2 it undergoes into the cyclization. What is cyclization? Formation of a cyclic product from a non-cyclic one is called as cyclization. आता हा जो आहे हा कंपाऊंड सायक्लायझेशन मध्ये जातो. ते बघू आपण कसं जातो ते. हे याचं स्ट्रक्चर मी वरतं लिहितो. दिस अपॉन कंडेन्सेशन, हे कंडेन्सेशन आहे मायनस H2O. ओके, मायनस H2O. आता हा प्रॉडक्ट जो फॉर्म होतो, कोणकोणते स्टार्टिंग मटेरियल यूज केले आपण? फिनिल हायड्रोजन अँड पायरुविक ॲसिड. त्याचा कंडेन्सेशन केला आणि त्याच्यापासून हा प्रॉडक्ट मिळवला. आता हा जो प्रॉडक्ट आहे NH, त्याच्यानंतर N डबल बॉन्ड CH3 आणि हा COOH, हा प्रॉडक्ट. आता याच्यापासनं हा सायक्लायझेशन मध्ये जातो. सायक्लायझेशन म्हणजे बॉइलिंग इन प्रेझेन्स ऑफ H पॉझिटिव्ह ZnCl2 ॲज H पॉझिटिव्ह इट अंडरगोज इन टू द सायक्लायझेशन. मायनस NH4 पॉझिटिव्ह याच्यातून निघतो. मायनस NH4 पॉझिटिव्ह कसा? NH3 आणि इथचा एक H, NH4 पॉझिटिव्ह. हा H पॉझिटिव्ह आहे, हा NH3 घेतो, बरोबर आहे. N हा 3H आणि हा H पॉझिटिव्ह म्हणजे NH4 पॉझिटिव्ह. इथचा H तसाच्या तसाच राहतो. म्हणजे हा अशा प्रकारचा प्रॉडक्ट फॉर्म करतो. NH3 आणि हा H म्हणजे NH4 पॉझिटिव्ह, हा C. बघा कसा प्रॉडक्ट फॉर्म करतो ते. NH N हा H असं लिहिलं मी याला. त्याच्यानंतर हा CC. आता हा डबल बॉन्ड इथं जातो, C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड C आणि हा H असतो, हा इथचा एक H आणि हा जो आहे ना COH म्हणजे अशा प्रकारचा प्रॉडक्ट फॉर्म करतो तो. म्हणजे दिस इज अ 2 कार्बोक्सिलिक इंडोल. 1 2 3 2 कार्बोक्सिलिक इंडोल याला म्हणू शकतो आपण 2 कार्बोक्सिलिक इंडोल. ओके, किंवा इंडोल 2 कार्बोक्सिलिक ॲसिड, 2 कार्बोक्सिलिक इंडोल. आता हा जो 2 कार्बोक्सिलिक इंडोल आहे दिस अपॉन डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन मीन्स द रिमूवल ऑफ CO2 which upon boiling, heating undergoes into the decarboxylation. Decarboxylation means the removal of CO2. It's called as decarboxylation, which upon heating it forms a our aim is to prepare indole. It forms a indole. NH हा H इथं लागून जातो, हा CO2 निघाल्यावर, बरोबर आहे. अशा प्रकारे इंडोल तुम्हाला बनवता येते बाय फिशर इंडोल सिंथेसिस, बरोबर आहे. अशा प्रकारे हे फिशर इंडोल सिंथेसिसने तुम्हाला इंडोल बनवता येते. आलं लक्षात? आता दिस इज द वन अँड ओनली मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ इंडोल, फिशर इंडोल सिंथेसिस. हे पेपरात विचारू शकते, खूप महत्त्वाचे आहे, IMP करून ठेवा. ओके, देन which reaction is shown by the indole? कोणकोणत्या रिॲक्शन आहे की ते इंडोल शो करते? त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक
aromatic substitution can be shown by the indole. आता electrophilic substitution, electrophilic substitution. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शोन बाय द इंडोल. आता इंडोल जो आहे हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करतो. आता हा एन जो आहे NH हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. आता इंडोल जो आहे हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन प्रिफरन्सली शोज at 3 position rather than 2 position. आता तो थर्ड पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शोधतो. व्हॉट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन? द सबस्टिट्यूशन ऑफ बाय द इलेक्ट्रोफाइल. इथचा जो हायड्रोजन आहे इट इज गेट सबस्टिट्यूटेड बाय द इलेक्ट्रोफाइल. इनकमिंग इलेक्ट्रोफाइल कुठे लागतो? थर्ड पोझिशनला हायड्रोजनच्या जागेवर. त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. आणि कोणत्या याच्यावर? ॲरोमॅटिक रिंगवर आहे म्हणून इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. आता थर्डवरच का होतो, सेकंडवर का होत नाही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन? याचं कारण हे की थर्डवर जो इंटरमिजिएट तयार होतो कार्बोकॅटायन, त्याला आपण कार्बोनियम आयन इंटरमिजिएट पण म्हणू शकतो. इट इज अ मोर स्टेबल दॅन द इलेक्ट्रोफाइल व्हेन अटॅक्स ओव्हर अ 2 पोझिशन. द इंटरमिजिएट विच इज फॉर्म ॲट सेकंड पोझिशन, when the electrophile attacks over a second position, it forms an intermediate which is a less stable than the electrophile when attack over a third position. The intermediate form which is a more stable than the intermediate form at second position. Okay, समजलं ना याचं कारण? थर्ड पोझिशनवरचा प्रॉडक्ट का स्टेबल असतो की तिथं जो इंटरमिजिएट फॉर्म होतो कार्बोनियम आयन तो मोर स्टेबल असतो जे की सेकंड पोझिशन पेक्षा. म्हणून प्रिफरन्सली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑकर्स ॲट अ 3 पोझिशन. आता हा 3 पोझिशनवर वेगवेगळ्या प्रकारची रिॲक्शन शो करतो तो. याचे वेगवेगळे रिॲक्शन आहेत. त्याच्यामध्ये आहे नायट्रेशन. फर्स्ट आहे नायट्रेशन, हा इंडोल आहे तुमचा. नायट्रेशन मध्ये इथील नायट्रोइथेन घेतले जाते C2H5 NO2. तुमच्या बुक्समध्ये ONO2 दिलेला आहे, ते ॲक्च्युली चुकीचं आहे. C2H5 O निगेटिव्ह Na. सोडियम इथॉक्साईड 5 डिग्री सेल्सिअस तापमान घेतलं आहे. 5 डिग्री बुक्समध्ये दिलेलं नाही आहे, हे नोट करा. इट फॉर्म्स अ 3 नायट्रो इंडोल. इट फॉर्म्स अ 3 नायट्रो इंडोल. झाला. नायट्रेशन मध्ये जो NO2 पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाइल तयार होतो तो कोणत्या पोझिशनला अटॅक करतो? 3 पोझिशनला. का? तिथं जो हे फॉर्म होतो इंटरमिजिएट दॅट इज कार्बोनियम आयन विच इज अ मोर स्टेबल. सेकंडला का होत नाही? काऊन की तिथला जो कार्बोनियम आयन फॉर्म करतो तो लेस स्टेबल असतो म्हणून सेकंड पोझिशनला तो सबस्टिट्यूट होत नाही. दिस इज अ 3 नायट्रो इंडोल. Likewise, bromination is also occur. Bromination is also occur. आता ब्रोमिनेशन म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ aromatic hydrogen by a bromine is called as bromination. Indole can shows bromination also. आता ब्रोमिनेशन मध्ये इंडोल जर घेतलं तुम्ही थर्ड पोझिशनला ब्रोमिन अटॅच होईल. Br2 ब्रोमिनेशन. Br कोणत्या पोझिशनला अटॅच होईल? मी पहिलेच म्हटलं आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे या सर्व. थर्ड 3 ब्रोमो इंडोल. आवर प्रॉडक्ट फॉर्म इज 3 ब्रोमो इंडोल. 3 ब्रोमो इंडोल. ओके, अशा प्रकारे 3 ब्रोमो इंडोल फॉर्म होते ब्रोमिनेशन मध्ये. Br पॉझिटिव्ह ब्रोमोनियम आयन ॲज अ इलेक्ट्रोफाइल तयार होतो आणि तो थर्ड पोझिशनला अटॅच होतो.
there is a substitution of this hydrogen by a bromine is called as electrophilic substitution. Br bromonium ion, Br positive is also called as bromonium ion as a electrophile. तो तयार होतो ब्रोमिनेशन मध्ये. त्याच्यानंतर सल्फोनेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिएक्शन आहे. these are the chemical reaction shown by the indole. Sulfonation. Third is the sulfonation. And the indole जो आहे, it shows the sulfonation reaction at 3 position. indole सल्फोनेशन साठी यूज केला आहे सल्फर ट्रायऑक्साइड SO3 at 110 डिग्री सेल्सियस, 110 डिग्री सेल्सियस बाय युजिंग पायरिडीन. बुक्स मध्ये नाही आहे बट नोट करा. इट गिव्स अ इंडोल 3 सल्फोनिक ऍसिड, इंडोल 3 SO3H, indole 3 sulfonic acid. Here the electrophile is used as a sulfur trioxide used as a electrophile. Indole 3 sulfonic acid, indole 3 sulfonic. हा इंडोल 3 सल्फोनिक ऍसिड अशा प्रकारे फॉर्म होतो, काऊन की तिसऱ्या पोझिशनला तो अटॅच होतो SO3H ग्रुप. ओके, अशा प्रकारे हे सल्फोनेशन आहे. ॲट द सल्फोनेशन ऑकर, sulfonating agent is used, that is the sulfur trioxide at about 110 degree Celsius by using pyridine. It forms the indole 3 sulfonic acid. When indole reacts with sulfur trioxide at about 110 degree Celsius in presence of pyridine, it gives a indole 3 sulfonic acid. Indole 3 sulfonic acid. Okay, this is all about sulfonation. Then acetylation is also occur. Acetylation, alkylation also occur. Acetylation of indole. आता acetylation of indole मध्ये काय यूज केले जाते? जनरली इंडोलचं acetylation करताना दिस इज इंडोल. याचं acetylation करताना acetyl chloride CH3COCl in presence of SnCl4 as a Lewis acid यूज केला आहे. आता इथं CH3COCl आहे, acetyl chloride पासनं तुमचा इलेक्ट्रोफाइल तयार होतो. हा acetyl CH3 C डबल बॉन्ड O पॉझिटिव्ह, हा इलेक्ट्रोफाइल तयार होतो तुमचा. आणि या इलेक्ट्रोफाइलचा अटॅक थर्ड पोझिशनला होतो. दॅट it forms a 3-acetyl indole. 3-acetyl indole, that is called as acetylation. Replacement of aromatic hydrogen by a acetyl group is called as acetylation. आता इथं बघा तुम्ही COCH3 हे बघा, COCH3 हा इलेक्ट्रोफाइल लागतो. ॲसिटिल इलेक्ट्रोफाइल इथं थर्ड पोझिशनला अटॅक करतो, सेकंडला नाही करत. थर्डला का करतो याचं कारण सांगितलं आहे. तिथला जो कार्बोनियम आयन तयार होतो तो मोर स्टेबल असतो, म्हणून थर्ड पोझिशनला इंटरमिजिएट स्टेबल असल्यामुळे थर्ड पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दाखवतो. दिस इज अ 3-acetyl indole. Indole also shows the alkylation with methyl iodide in presence of DMF at about 80 degree Celsius. Indole अशाच प्रकारे अल्कायलेशन पण शो करतो. Fifth is the alkylation when indole reacts with indole reacts with methyl iodide
in presence of DMF as a solvent. Dimethyl formamide, DMF, dimethyl formamide. म्हणजे याचा स्ट्रक्चर कसा आहे DMF चा HC डबल बॉन्ड O N CH3. This is a dimethyl formamide HCON in at about 80 degrees Celsius. 80 degrees Celsius. It forms a 3-aldehyde indole. It forms a 3-aldehyde indole. Sorry. It forms a 3-methyl indole. Methyl group here CH3 कार्बोकॅटायन यूज ॲज अ इलेक्ट्रोफाईल. याच्यातून DMF च्या प्रेझेन्स मध्ये मिथिल आयोडाईड पासून मिथिल कार्बोकॅटायन तयार होतो आणि तो इलेक्ट्रोफाईल म्हणून अटॅक करतो थर्ड पोझिशनला, म्हणून इथं मिथिल ग्रुप लागतो. 3-methyl indole. अशा प्रकारे 3-methyl indole अल्कायलेशन होते. अल्कायलेशन मीन्स द सबस्टिट्यूशन ऑफ aromatic hydrogen by alkyl group is called as alkylation. Indole reacts with methyl iodide in presence of DMF at about 80 degrees Celsius. It forms a 3-methyl indole by the formation of methyl carbocation as a electrophile. Okay, got it? Then 6 is the Reimer-Teimer reaction. Reimer-Teimer reaction. आता Reimer-Teimer reaction मध्ये by using Reimer-Teimer reaction, indole can also show the Reimer-Teimer reaction at 3 position. When indole reacts with chloroform mixture of CHCl3 in presence of KOH or NOH. Chloroform, this is a indole. It forms 3-aldehyde indole. It forms a याच्यापासनं तुम्हाला अल्डिहाइड ग्रुप एकदा अटॅच होतो. CHO. अशा प्रकारे 3-aldehyde indole. Third position ला Reimer-Teimer reaction is generally used to substitute the aromatic hydrogen by aldehyde group. It's called a Reimer-Teimer reaction. Chloroform in KOH. Indole reacts with the mixture of chloroform and KOH. It forms a 3-aldehyde indole. Aldehyde group तुम्ही impart करू शकता third position ला. Okay, it's all about the electrophilic substitution reaction of indole. कोणकोणते आहे मग electrophilic substitution reaction? Nitration, bromination, sulfonation, Friedel-Crafts acetylation, Friedel-Crafts alkylation, and Reimer-Teimer reaction. Okay, it's all about the indole, methods of preparation and the electrophilic substitution reaction. The remaining reaction we will discuss in next lecture. Okay, thank you.